श्री गणेशाय नमः. हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा, नीलकंठा गंगाधरा, महाकाल त्र्यंबकेश्वरा, श्री ओंकारा पावमशी. तू आणि रुक्मिणीश एकतत्वा हा खास, तोयवारी म्हटल्यास काय जलीभेद होतो. तैसी तुमची आहे स्थिती तंतोतंत जगतपती. जैसी ज्याची मानेल मती तैसा तो तुझ बाहत. अनन्य भावे बाहता तू पावसी आपल्या भक्ता. माता न धरी निष्ठुरता आपल्या वत्साविषयी कधी. मी तुझे अजाणले करू नको माया पातळ करू. तू साक्षात कल्पतरू इच्छा पूर्ण करी हरा. बंकटलालाचे घरात असता स्वामी समर्थ, प्रकार एक घटित आला ऐसा घडोनी. वैशाख शुद्ध पक्षाशी अक्षतृतीयेच्या दिवशी पितरार्थ उदक कुंभासी देती श्राद्ध करोनिया. अक्षतृतीयेचा दिवस वराडातील लोकांस विशेष वाटे, प्रत्येकास मोठा सण मानिती हा. त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले. महाराज पोरात बैसले कौतुके लीला करावया. बालका म्हणती गजानन चिलीम द्यावी भरून, तंबाखूची मज कारण विस्तव वरी ठेवोनिया. सकाळपासून ऐसाच बसलो चिलीम मुळी नाही प्यालो, त्यामुळे हैराण झालो भरा चिलीम मुलांनो. ऐसी आज्ञा ऐकता भली पोरे अवघी आनंदली. चिलीम भरू लागली तंबाखू आत घालूनिया. विस्तवाचा तपास केला तो न सदनी मिळाला. काकी चूल पेटण्याला अवकाश होता विबुध हो. पोरे चित्ती विचार करीती आपापसात निश्चिती. कशी करावी यासी युक्ती विस्तव पाहिजे चिलमीला. मुले पाहून चिंता तूर बंकट करी मधुरोत्तर. अरे जानकी राम सोनार आहे वेटाळी आपुल्या. त्याच्याकडे तुम्ही जावे विस्तवासी मागून घ्यावे. दुकान ते चालण्या बरवे विस्तव लागतो आधी त्या. आधी पेटते बागेसरी त्याच्या पुढे दुकानदारी. ही सोनाराची रीत खरी आहे ठावे की तुम्हाला. पोरांनी ते ऐकले जानकी रामाकडे आले. विस्तव मागू लागले समर्थांच्या चिलमीस. जानकीराम रागावला लेकरासी बोलता झाला. अक्षतृतीयेच्या सणाला न दे कोणा विस्तव मी. पोरे म्हणाली त्यावर जोडोनी आपले दोन्ही कर. नको करू हा विचार विस्तव पाहिजे समर्थाला. महाराज श्री गजानन देवाचेही देव जाण. त्यांच्या चिलमी कारण विस्तव हा जातसे. साधू प्रती काही देता तेथे अशुभाची नसे वार्ता. उगीच व्यावहारिक कथा सांगता आम्हा बसू नको. आम्ही आहो मुले लहान तू मोठा आमच्याहून. ऐसे साच असून हे न कैसे कळे तुला. विस्तव तू देशील जरी भाग्य येईल तुझ्या घरी. चिलीम पिऊन तृप्त जरी झाले गजानन महाराज. ते सोनारेन ऐकिले अद्वा तद्वा भाषण केले. ज्याचे जवळ मरण आले त्याचे पाय खोलाकडे. सोनार म्हणे बालकासी गजानन कशाचा पुण्यराशी. त्या चिलीम बहादरासी साधू म्हणून सांगू नका. गांजा तंबाखू पीत बसतो नग्न गावात हिंडतो. वेड्यापरी चाळे करीतो पितो पाणी गटाराचे. जात गोत नाही त्याला ऐशा वेड्या पिशाला. मी साधू मानण्याला नाही मुळी तयार. बंकटलाल खुळावला नादी त्याच्या लागला. नाही देत विस्तवाला मी तयाचे चिलमीसी. तो आहे ना साक्षात्कारी मग विस्तव कशाला पाहिजे तरी. आपुल्या कर्तृत्वे कान करी विस्तवाते निर्माण. साधुनाथ जालंधर पीत होते चिलीम फार. परिविस्तवासाठी घर घर ना हिंडले कदा ते. जा जा उभे न रहा येथ विस्तव ना मिळे तुम्हा प्रत. नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची. पोरे विनमुख परता आली महाराजांसी निवेदिली. हकीकत जी का झाली सोनाराचे दुकानात. ती ऐकता हास्यवदन करीते झाले दयाघन. नाही आपणा प्रयोजन मुळीच त्याच्या विस्तवाचे. ऐसे म्हणून घेते झाले चिलीम आपुल्या हाती भले. बंकटलालासी बोलले काडी एकवर्ती धरी. बंकट म्हणे गुरुराया थोडे थांबा परमसदया. विस्तव देतो करुनिया काडी घासून आता मी. काडी घासल्या वाचुनी कदा न प्रगटे अग्नी. म्हणून केली विनवणी ती मनासा आणा समर्था. महाराज बोलले त्यावर उगीन करी चरचर. नुसती काडी धरणेवर तिला मुळीच घासू नको. बंकटलाले तैसे केले नुसत्या एका काडीस धरले. चिलमीचिया वरती भले समर्थ आज्ञा म्हणून. तो काय झाला प्रकार ऐका तुम्ही श्रोते चतुर. प्रगट झाला वैश्वानर काडी नुसती धरतावरी.
काडी प्रतिविस्तवाचा अंशही नवतासाचा हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर. काडी तैसीच राहिली चिलीमती ही पेटली कशाचीही नाही उरली जरूर खऱ्या साधूला. याचे नाव साधुत्व उगीच नव्हते थोतांड मत. आता सोनाराचे घरात काय झाले ते ऐका. या अक्षतृतीयेला मान विशेष चिंचवण्याला जेवी वर्ष प्रतिपदेला महत्व निंब फुलांचे. असो भोजना बैसली पंगत चिंचवणे वाढले द्रोणात. तो प्रकार ऐसा अघटित घडून आला तो ऐका. त्या चिंचवण्या माझारी अळ्या दिसल्या नाना परी बुजबुजाट झाला भारी किळस वाटली सर्वांना. लोक उठले पात्रावरून अवघ्या अन्ना ते टाकून. सोनार बसला अधोवदन कारण काही उमजेना. चिंचवण्याच्या संगे भले अन्न अवघे वाया गेले मग त्या कोडे उमगले ऐसे व्हाया मीच कारण. मीन साधूसी विस्तव दिला त्याचा प्रत्यय तात्काळ आला. गजाननाची अगाध लीला मीन खचित जाणली. गजानन जान्हवी नीर मी त्या मानिले थिल्लर. गजानन राजराजेश्वर मी त्या भिकारी मानिले. त्रिकालज्ञ गजानन मी त्या मानिले वेडा पूर्ण. कल्पतरू कारण मी बाभूळ मानिली. गजानन हा चिंतामणी मी लेखिली गार जाणी. गजानन हा कैवल्यदानी मी ढोंगी मानिला हो. हाय हाय रे दुर्दैवात वा कैसा साधिला दावा. माझ्या हातून संत सेवा होवो ना तू दिलीस. मसिया सोहा धिक्कार मी भारभूत साचार. जन्म पावलो भूमीवर द्वय पायांचा पशु मी. आज माझ्या भाग्यकाळी बुद्धी कशी चळती झाली. सुयोगाची दवडिली वेळ आलेली म्या करे. काही असो आता जाऊ समर्थांचे पाय पाहू. पदी त्यांच्या अनन्य होऊ क्षमा मंतुची मागावया. ऐसा विचार करूनी सवे घेऊनी चिंचवणी. बंकटलालाच्या सदनी आला हकीकत सांगावया. अहो शेठजी बंकटलाला आज माझा घात झाला. पहा या चिंचवण्याला आत किडे पडले बहु. माणसे उठली उपोषित तेणे झाला श्राद्धघात. हे ऐसे व्हावया कृत्य माझा मीच कारण असे. आज सकाळी चिलमीला मी नाही विस्तव दिला. पोरे मागत असता भला समर्थांच्या चिलिमिस्तव. त्याचेच हे आहे फळ चिंचवणी नासले सकळ. ते ऐकून बंकटलाल बोलू लागला येणे रीती. तुम्ही न चिंचोके पाहिले ते असतील किडलेले. म्हणून हे नास्ते झाले तुमची चिंचवणी वाटे मला. सोनार म्हणे ऐसी शंका शेठजी तुम्ही घेऊ नका. नवी चिंच होती देखा मग चिंचोके किडके कसे. जी मी चिंच फोडिली तिची टरफले अजून पडली. चिंचोक्यांची रास झाली मर्जी असल्या पहा चला. आता ऐतुकीच विनंती आहे शेठजी तुम्हा प्रती. मला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या. क्षमा मंतूची मागेन अनन्य भावे करून. साधू दयेचे परिपूर्ण सागर मूळचेच आहेत की. समर्थांपुढे भीत भीत जानकी राम गेला त्वरित. घातले त्याने दंडवत अष्टांगेसी समर्था. आणि म्हणाला दयाघना तुला येवो माझी करुणा. मी अपराध केले नाना त्यांची क्षमा करावी. तू साक्षात उमानाथ नांदसी या शेगावात. ज्याची होती मजला भ्रांत ती त्वा आज निवटिली. माझे अपराधरूपी अवघे तृण जाळी कृपा कृशाने करून. समर्था आजपासोन मी ना टवाळी तुझी करी. जी शिक्षा आज केली तेवढीच मजसी पुरे झाली. तू अनाथांचा आहे सवाली आता अंत पाहू नको. महाराज बोलले त्यावर खोटे न सांगे तिळभर. तुझे चिंचवणी आहे मधुर किडे न पडले त्यामध्ये. ते ऐकता अवघ्यांनी पाहिले ते चिंचवणी. पहिला प्रकार मावळोनी गेला होता ते धवा. अवघ्यांप्रती आश्चर्य झाले समर्थांचे महत्व कळले. हा हा म्हणता पसरले वृत्त हे त्या गावामध्ये. ज्यांच्या त्यांच्या तोंडी मात हीच निघू लागली सत्य. कस्तुरीचा नाही येत वास झाका या कवणाते. चंदुमुखीन नावाचा गृहस्थ एक शेगावाचा. निस्सीम भक्त समर्थांचा त्याची कथा ऐकाही. श्रोते ज्येष्ठ मासात सभोवार बसले भक्त. अति आदरे जोडोन हात दृष्टी ठेवून पायांवरी. कोणी आंबे कापिती कोणी फोडी हातात देती. कोणी पंख्याने घालिती वारा समर्थांकारणे.